सम्मान समारोह के दौरान सुशील कुमार काफी भावुक हो गए। उन्होंने कहा कि शरद पवार, जिन्होंने उन्हें राजनीति में प्रवेश कराया, उनके लिए गुरु की तरह हैं, लेकिन उनकी एक गलती के कारण वे अलग हो गए थे। हालांकि उन्होंने अपनी गलती को पहचाना और फिर से सुलह कर ली। आगामी विधानसभा चुनाव में विपक्ष विभिन्न तरीकों से जीत हासिल करने का प्रयास कर रहा है, लेकिन उन्हें असफलता ही हाथ लगेगी। राज्य के 3 प्रमुख नेता एक साथ आए हैं और यह सहयोग आज अकलूज में शुरू हुआ। महाराष्ट्र, सुशील कुमार शिंदे एकमात्र ऐसे नेता हैं जिन्होंने राज्य की कांग्रेस सरकार में हर पद संभाला है। बोलू दिलं नाही, शेवटी मी बोलावं असं ते मला म्हणाले। आजचा हा समारंभ मोहिते पाटील सगळ्या कुटुंबियांनी आयोजित केला होता आणि शरदचंद्रजी पवार त्याला कारणीभूत आहे। कारण असं कधी होत नाही आणि झालंय नाही आतापर्यंत की दादाने माझा सत्कार करावा किंवा मी दादांचा सत्कार करावा असे कार्यक्रमात झाला असेल, पण विशेष कार्यक्रम ठेवून त्यांचा सत्कार करावा ते शरदचंद्रजी पवार यांच्या सांगण्यामुळे झालेला आहे हे मी आपल्यालाही सांगू इच्छितो। आणि हे सगळे आमचे सहकारी, त्यांनी त्याचा स्वीकार केला। मी मोहिते पाटलांना, विजयदादांना, धैर्यशीलरावांना मनापासून धन्यवाद देतो की याला मोठं मन लागतं हाही सत्कार करायला। तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की कधी ना कधी दादा आम्ही भांडलो असेल, पण तेवढ्यापुरतं आम्ही भांडलो पण एकत्रित राहिलो। पण आम्ही दोघेही कधी एकमेकांच्या विरुद्ध बाहेर सारून आलो नाही। पवार साहेबांनी आता सांगितलं की मी राजकारणात जेव्हा 1973 साली आलो त्यांनीच मला राजकारणात आणलं, नाही तर माझी काय हिंमत होती। सब इन्स्पेक्टर माणूस सॅल्यूट मारणारा जोरात लांबून असत आणि शरद पवार पुढे राज्यमंत्रीच होते होम मिनिस्ट्रीमध्ये आणि त्यांच्या पुढे घाबरून जायचं। पण शरदरावांनी आणि माझे एक मित्र होते श्रीराम लेले म्हणून, ते मला त्यांच्याकडे घेऊन गेले होते आणि मला का राजकारणात तू येत नाहीस म्हणून विचारलं। सुशील कुमार शिंदे वास्तव में भाग्यशाली है और हमें उनके योगदान पर गर्व है। यह भावना राष्ट्रवादी नेता शरद पवार ने व्यक्त की, जो अन्य लोगों के साथ उनसे जुड़ी पिछली कहानियों को याद करते हैं। यह कार्यक्रम पूर्व उपमुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटिल और सांसद धैर्यशील मोहिते पाटिल द्वारा आयोजित किया गया था। पण लोकसभेच्या निवडणुकीतला निकाल आल्यानंतर सरकार जागं झालं आणि दिसेल त्याला लाडकं करायला लागलं। सुशील कुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलंय। अतिशय लिबरल मनाने मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं। त्यांच्या नेतृत्वाखाली मी महाराष्ट्राचा एक अर्थसंकल्प सामाजिक दृष्ट्या मागे राहिलेल्या घटकांना न्याय देण्यासाठी अतिशय प्रभावी असा अर्थसंकल्प त्यावेळी आम्ही सगळ्यांनी मांडला। त्याच्या मागे प्रेरणा सुशील कुमार शिंदे साहेबांची होती। 2003-04 साली आम्ही तो अर्थसंकल्प मांडला। महाराष्ट्रातल्या मागे राहिलेल्या सगळे घटक ज्यांचा कधीही उल्लेख फारसा व्हायचा नाही, त्या अगदी माकडवाले समाजापासून सगळ्या लहान सहान समाजासाठी तेव्हा आम्ही महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात मागे राहिलेल्या घटकांच्यासाठी न्याय देण्यासाठी काही भूमिका व्यक्त केल्या। छत्रपती शाहू महाराज या ठिकाणी आहेत।
बालासाहेब थोरात ने विपक्ष पर टिप्पणी करते हुए कहा कि अगर कोई चांद बाग को किसी को सौंपना चाहता है तो यह सरकार ऐसा करने के लिए तैयार है। वर्तमान में जैसा कि वे विभिन्न योजनाओं की शुरुआत करते हैं, उन्होंने सभी विकल्प खुले रखे हैं। फिर भी आगामी विधानसभा चुनावों में उनकी हार अपरिहार्य है। यही वजह है कि वे इन हथकंडों का सहारा ले रहे हैं। या ठिकाणी आयुष्य चाललं, शिंदे साहेबांचा आयुष्याचा मोठा काळ हा तुम्हा लोकांच्या वर गेला। कष्टाला फुलं आली, मुंबईला गेले, शिक्षण वाढवलं, पोलीस खात्याची नोकरी केली, हळूहळू समाजकारणाची आस्था निर्माण झाली, विधिमंडळामध्ये आले, मंत्रिमंडळात आले, मुख्यमंत्री झाले, राज्यपाल झाले, केंद्रामध्ये मंत्री झाले। एवढी प्रगती कुणाच्या आयुष्यामध्ये कधी मिळत नसते। मी सुद्धा अनेकदा सत्तेमध्ये होतो, पण यांच्या इतका कालखंड किंवा वेगळेपणा हा मलाही कधी जमला नाही। आणि हे त्यांचं वैशिष्ट्य आहे। आणि त्याचं महत्त्वाचं कारण सत्ता कधी डोक्यात जाऊन गेली, बाळ नेहमी जमिनीला ठेवली आणि सामान्य माणसाची बांधिलकी कधी सोडली नाही। आणि त्यासोबत आज एवढ्या संख्येने त्यांचा सन्मान करण्याच्यासाठी तुम्ही सगळेजण आम्ही सगळेजण उपस्थित आहोत, हे त्यांच्या कर्तृत्वाचं यश आहे। मी असंच होतो, अनेक गोष्टी जवळून बघितल्या, कधी नाटकात कामं केली, हा काही घरी साधा नव्हता, अनेक उद्योग केले। पुण्याच्या लॉ कॉलेजमधून पदवी झाली, पोलीस खात्यात सर्विस एक दिवशी